मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता दुसरी या पुस्तकातील पान क्रमांक 6 वरील लोभी कुत्रा ही बोधकथा बघणार आहोत। पान क्रमांक 6 वरती काही चित्र दिलेले आहेत आणि ते चित्र बघून आपल्याला गोष्ट सांगायची आहे, बनवायची आहे। तर चला तर मग आपण गोष्टीला सुरुवात करूया। तो गोष्टीचं नाव पुस्तकात दिलेलं आहे लोभी कुत्रा। एक होता कुत्रा। एक दिवस त्याला खूप भूक लागते आणि म्हणून अन्न शोधण्यासाठी तो इकडे तिकडे फिरतो। खाण्यासाठी अन्न शोधत शोधत फिरत असताना त्याला एक भाकरीचा तुकडा सापडतो आणि तो भाकरीचा तुकडा घेतो आणि कोणीतरी आपल्या तोंडातील भाकरीचा तुकडा घेईल म्हणून तो भाकरीचा तुकडा घेऊन तो पुढे चालत राहतो। तो विचार करतो नदी पलीकडे जे झाड आहे त्या झाडाच्या सावलीखाली जाऊन मस्त हा भाकरीचा तुकडा खाऊयात, म्हणजे कोणीही आपल्या जवळ येणार नाही आणि आपला भाकरीचा तुकडा घेणार नाही। म्हणून तो भाकरीचा तुकडा तोंडात घेतो आणि नदीच्या पलीकडे जाऊ लागतो। भाकरीचा तुकडा तोंडात घेऊन तो नदीच्या पलीकडे जाऊ लागतो। नदीच्या पलीकडे जाता जाता त्याला एक पूल लागतो। तो त्या पुलावरून नदीच्या पलीकडे जाऊ लागतो, पण नदीत खूप पाणी असतं। त्याचं त्या पाण्याकडे लक्ष जातं आणि तो त्या पाण्यात बघतो। पाण्यात बघतो तर काय, त्याला स्वतःच प्रतिबिंब पाण्यामध्ये दिसतं। पण त्याला असं वाटतं की पाण्यामध्ये अजून एक कुत्रा आहे आणि त्याच्याकडेही माझ्यासारखा सेम भाकरीचा तुकडा आहे आणि त्याला खूप भूक लागलेली असते। मग त्याला असं वाटतं की आपण तो भाकरीचा तुकडा घ्यावा आणि तो भाकरीचा तुकडा घेण्यासाठी तो भुंकायला लागतो आणि जसं तो भुंकायला लागतो तसं त्याचं तोंड उघडतं आणि त्याच्या तोंडात जे भाकरीचा तुकडा असतो तो पाण्यात पडतो। भाकरीचा तुकडा पाण्यात पडल्यामुळे कुत्र्याजवळ आता काहीही खायला राहत नाही आणि त्याला उपाशीच राहावे लागते। तात्पर्य, जास्त लोभ करू नये, आपल्याजवळ जे आहे त्यातच समाधान मानावे। तर अशा पद्धतीने हे चित्र बघून आपल्याला ही गोष्ट वर्गात सांगायची आहे। थँक यू।